स्पर्धेच्या पुढच्या अंतिम सामन्यासाठी. धन्यवाद. खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळते. अंगद पाटील अतिशय घातक मारा, जबरदस्त अचूक टप्पा आपण ज्याला म्हणतो ती गोलंदाजी पाहायला मिळतात. आपले साथी समालोचक काका म्हात्रे आणि प्रसाद परब डोंबिवली यांचं आपल्याला चांगलं असं समालोचन आपल्याला लाभलं. पुन्हा एकदा मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी प्रसाद परब यांच्याकडे. हॅलो. धन्यवाद. उपांत्य फेरीची दुसरी लढत तुम्ही पाहतात. एक उपांत्य फेरी ऑलरेडी संपलेली आहे. इनामपुरी संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि आता पाहूया दुसरी उपांत्य फेरी मात्र सुरू होते. SF2 आणि ते मात्र तुम्ही पाहतात डोंबिवली ग्रामीणचे मात्र हे दोन खेळाडू दोन संघ एकमेकांसमोर आहेत. म्हणजेच राकेश मात्र 11 सोनारपाडा वर्सेस GG स्पोर्ट्स वाकळण. व्यासपीठावरनं सर्व आमच्या मान्यवरांकडनं लाडक्या प्रेक्षकांकडनं आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विनोददा पाटील आणि पूर्ण आमची आयोजन कमिटी जयमलाल क्रिकेट संघ आणि प्रवीण पाटील यांच्याकडनं सर्व दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अनंत म्हात्रे यांच्याकडून 500,000 रुपये 3 पहिला चेंडू फुल टॉस भिरकावून दिलाय. पॅरलल स्ट्रोक स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि षटकार. तो स्वर्गीय अनंत म्हात्रे खडे गोलवली यांच्याकडे पारितोषिक आहे. सलग 3 षटकारला 500 रुपयाचं सोनारपाड्याच्या संघांसाठी. दोन्ही संघांसाठी पारितोषिक आहे. सलग 3 षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक. तर पहिल्या चेंडूवर 1 षटकार वसूल करतोय. पुढील चेंडू मोतीराम. हा चेंडू अप्रतिम फटका जबरदस्त अपिश ड्राईव्ह. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. सुंदर फटका 4 धावा. जबरदस्त शीर्षक गीत आणि तेवढीच अटॅकिंग बॅटिंग. ड्रीम स्टार्ट. दत्ताची मागच्या सामन्यात जी चूक झाली ती चूक पूर्णपणे सुधारतोय आणि चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पुढील चेंडू समोर पण वॉट अ शॉट. अप्रतिम मॅग्निफिसंट नेत्रदीपक विस्फोटक षटकार. लगातार 3 षटकार जो खेळाडू मारेल त्याला केवळ संजय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. वॉट अ स्टार्ट. ड्रीम स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी देतोय. मागच्या सामन्यात चुका झाल्या होत्या देवीच्या वाट्या संघाच्या विरुद्ध. पहिल्या चेंडूवर मात्र बाद झाले होते आणि त्या चुका पूर्णपणे दुरुस्त केला. आपल्याकडनं काय चूक झाली निश्चित प्लेस डगआउट बॉक्समध्ये खेळाडू कशामध्ये विचार करत होते आणि तिथे मात्र चुकांचं मात्र पूर्णपणे दुरुस्त करून इथे मात्र इम्प्लिमेंट करून दाखवतात. एका चांगल्या संघासमोर एक चांगली सुरुवात, एक चांगली फाईट, चांगली लढत आणि चांगली आक्रमक सुरुवात आपल्या संघासाठी करून देत आहेत म्हणजेच दत्ता. राकेश मात्र 11 सोनारपाडा चेंडू चेक करून घ्या. आय थिंक चेंडू हरवलाय. नवीन चेंडू चेक करून घ्यायचा आहे ताबडतोब. या 3 चेंडू 3 उत्तुंग फटके. डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू लो फुल टच होता. फ्लॅट स्ट्रोक पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू मात्र जातोय आणि षटकार वसूल करतोय. त्यानंतर एक फटका ऑन द टोस अपिश खेळले होते आणि डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर एक चौकार वसूल केला आणि त्यानंतर तुम्ही पाहिला एक डोळ्यांचं पारणं फेडणारा स्ट्रेट ड्राईव्ह समोर फटका भिरकावून दिला. तो आउट ऑफ द पार्क प्रेक्षकांमध्ये जाऊन चेंडू पडतोय आणि एक षटकार वसूल करतोय. धावसंख्या वेगाने 16 धावा धावफलकावर. तर आपले व्हॉलेंटियर्स सर्वांना विनंती करतो आमचे स्वयंसेवक सगळ्यांनी आपली जागा घ्यायची आहे. सज्ज व्हायचंय आपण. राऊंड विकेट आता मात्र येत आहेत गोलंदाजी मार्कवर. दत्तासाठी अप्रतिम फटका. ऍक्शन रिप्ले. 1 more 6. बॅक टू बॅक 2 6 इन अ रो. 6 धावा. थँक्यू. व्हॉलंटियर्सना विनंती करतो लक्ष द्यायचंय. प्रेक्षकांना विनंती करतो थोडंसं मागे जायचं. अजून कुठल्याही प्रेक्षकाने आतमध्ये येऊ नका अन्यथा व्हॉलंटियर्स तिथे पोहोचतील. पुन्हा राऊंड विकेट. हा चेंडू हवेमध्ये. वॉट अ शॉट. हा सन्मान आहे तो म्हणजेच आमच्या मान्यवरांना. हा सन्मान आहे आमच्या प्रेक्षकांना. वॉट अ शॉट. 6 धावा. सलग 3 षटकार येत आहेत.
आणि अनंत सकाराम मात्र यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दत्तासाठी. त्याचबरोबर जयेश पाटील सोनारपाडा यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आले म्हणजे 5000 रुपयाचं. रिया जयेश पाटील यांच्याकडून अप्रतिम फटका, ऍक्शन रिप्ले, सगळ्यात उंच सगळ्यात लांबचा फटका, सीमारेषेवर षटकार. पांडुरंग नाना पाटील यांचा बैल भुतिया याच्या पोस्टरला जर चेंडू लागला तर 500 रुपयाचं बक्षीस. प्रत्येक खेळाडूसाठी संधी आहे. अरे 1000 रुपये. लाराला बक्षिसांच्या अगदी वर्षावर मात्र यांच्याकडे एक पारितोषिक आले 500 रुपयाचं. सलग 3 षटकार लगावले ते म्हणजे दत्तासाठी पारितोषिक आले 500 रुपयाचं. स्वर्गीय राकेश गौरव पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. स्वर्गीय राकेश पाटील यांच्या स्मरणार्थ. तो सुरेख फलंदाजी, सुरेख सुरुवात, आक्रमक सुरुवात या पहिल्या षटकामध्ये. तब्बल धावा कुठल्या त्या 34 धावा. अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाजी दत्ताच्या नावावर. लगातार 3 चौकार मारल्यानंतर सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे केवळ संजय पाटील यांच्याकडून. सोनारपाड्याचे शैतान सिंग विष्णू उसरघर यांच्याकडून 50 धावा काढणाऱ्या खेळाडूसाठी 3000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बिंदास पाटील यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं बक्षीस, विकेट हॅट्रिक. खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर्स आहेत त्या चेअर्सवर फलंदाजी बसायचं आहे, खेळाडूंनी बसायचं आहे. अन्यथा खाली कुठे बसू नका प्लीज, जागेवर आपण बसायचं आहे. आपल्या खुर्च्या, आपल्या जागा सोडू नका, ही विनंती मात्र आयोजकांकडून आली आहे. नवीन षटक घेऊन राऊंड द विकेट. ऋषी भोईर एक सिंगल या चेंडूवर कन्वर्ट करतायत फलंदाज आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. म्हणजे निश्चित एक आक्रमक विस्फोटक फलंदाज. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. अत्यंत घातक आणि विस्फोटक सुरुवात पहिल्या षटकात दिली होती. तब्बल 34 धावा कुठल्या होत्या फलंदाज दत्ताने. अटॅकिंग बॅटिंग. षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला होता. एक मात्र चौकार, बाकी सर्व षटकार. आणि षटकारांची अक्षरशः मोतीराम सारख्या गोलंदाजाला मात्र अक्षरशः फोडून काढली होती त्याची गोलंदाजी. स्टॅकिंगकडे पुन्हा एकदा दत्ता ठाकूर, संगनायक कॅप्टन इन द मिडल. हा चेंडू अप्पर कट, वीरेंद्र सेहवाग स्टाईल. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि हा चौकार. गुड शॉट. DJ Sarvish. या अगोदर फक्त 3च सामने झाले होते. 3 सामन्यात फक्त आणि फक्त 19 धावा कुठल्या होत्या म्हणजे दत्ताने. आणि ज्या जेवढ्या चुका झाल्या त्या चुका सगळ्या दुरुस्त करतोय. आणि मात्र मग सगळ्यात महत्त्वाचा सामना म्हणजे उपांत्य फेरी सामन्यामध्ये आपली जबरदस्त ओळख, आपली चुणूक आपल्या फलंदाजीची म्हणजे आपल्या कॅप्टन्सीची मात्र दाखवून देतोय कॅप्टन इन द मिडल दत्ता ठाकूर. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्टार्ट. 5 चेंडूत जर 5 षटकार मारले तर शैतान सिंग विष्णू यांच्याकडून उसरघर यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस. स्कोर मूव्स ऑन 39. थोडंसं व्हॉल्यूम द्या आकाशाला. 39 धावा धावफलकावर. ऋषी दत्तासाठी हा मात्र चेंडू भरपूर उंच आसमानी टोला, क्षेत्रक्षेत्र चेंडूच्या खाली पण त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू लँड होत आहे. जेव्हा जेव्हा जीवदान मिळत आहे, षटकार येत आहे, चौकार येत आहे, प्रेक्षकांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचलाय. जेवढा उंच चेंडू गेला तेवढाच उंच आवाज आमच्या 4 बोला तर 4 चेंडू 4 षटकार मारले तरी 4000 रुपये. खरोखर अतिशय बक्षिसांचा वर्षा होत आहे लारावर. संघाची धावसंख्या 41, पण त्यातला सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा उचलत म्हणजे दत्ताने. तब्बल 40 धावसंख्येवर दत्ता बॅटिंग करतोय. व्हॉट अ बॅटिंग, सुपर स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट आपल्या संघासाठी. तब्बल 5 षटकार 2 चौकारांनी आपली खेळी साकारली आहे, सजवली आहे. ऋषी पुन्हा सज्ज दत्तासाठी. हा चेंडू कट करायचा होता, इनसाइड एज म्हणून चेंडू मात्र मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक होते चेंडूवर तिथे कव्हर करण्यासाठी, ग्रिप करण्यासाठी. प्रदीप चेंडू कव्हर करताय तोपर्यंत एक निर्धाव चेंडू इथे मात्र समाप्त होते. निर्धाव चेंडू सांगता होते.
धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहतात 41. ऋषी पॉवरप्लेचा दुसरा षटक घेऊन येतात ओव्हर द विकेट. चेंडू फुल टॉस आहे. पायचा एक जणी चेंडू कुठे खेळतायत. मिळवचा चेंडू तसे चेंडूच्या खाली आणि मात्र फलंदाज मात्र बाद. दत्ताची काही संपुष्टात. दत्ताच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी. अवघे 10 चेंडूमध्ये. थँक्यू डीजे. अवघे 10 चेंडू 400च्या स्ट्राईक रनने तब्बल 40 धावांचं योगदान. वॉट अ बॅटिंग, वॉट अ स्टार्ट. जोरदार टाळ्या होत्या दत्तासाठी. कालच्या दिवसात सुद्धा एक अप्रतिम अर्धशतक झळकावलंय निळजीच्या स्पर्धेमध्ये. बालट्याला एक सुवर्ण संधी. या षटकात जर शैतान सिंग विष्णू यांच्याकडून उसरगर यांच्याकडून 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं बक्षीस. अमोल नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला अजून मात्र बालट्याची माठ मात्र योगेशची बॅट अजून बोलली नाहीये. तेवढं बोलतो त्याला मात्र केलं नाही. मात्र एकच धावसंख्या तो खेळतोय. वैयक्तिक 1 धावा. राऊंड विकेट. हा चेंडू समोर खेळतायत. बॉटम हँडचा वापर केलाय. केतन त्या चेंडूवर आणि थोडीशी चुका होते. चेंडू उचलू शकत नाहीये. तोपर्यंत एक वेगाने धाव पूर्ण करतायत म्हणजेच योगेश. आणि धावसंख्येला आकार देत धावफलकावर 2 षटकाखेर गगन भरारी मात्र घेतली या संघाने. म्हणजे तब्बल 42 धावा या संघाने कुठल्या आहेत. मागच्या षटकात जर विचार केला मागच्या षटकात सगळ्यात जास्त धावा कुठल्या झाल्या 34 धावा. पण ऋषीचा एक चांगलं षटक तुम्हाला पाहायला मिळालं. अंकुश कुठेतरी लावण्याची गरज होती धावसंख्येला आणि तोच अंकुश मात्र लावतोय म्हणजे गोलंदाज ऋषी. आणि तब्बल या षटकात फक्त 8 धावा खर्च करतोय. 2 षटकाखेर धावसंख्या 42. मंचावर आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विनोददादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय उपाध्यक्ष ग्रामीणचे संदीपदादा माली, तसेच अनंता पाटील काटेई, माजी सरपंच योगेश पाटील घारिवली, आपण जी मालिकावीर जी सिटी 100 बाईक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच संतोष बेडेकर अगस्त्यन समाजसेवक यांचं सुद्धा इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज पाटील समाजसेवक यांचं सुद्धा इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत. अमोलने सुद्धा जर 3 षटकार मारले तर शैतान सिंग विष्णू उसरकर यांच्याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश आणि गोलंदाजीला जीत भोईर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा पाहताय चेंडू दिशाहीन गोलंदाजी. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतात इट इज वाईड. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतात मयूर. तसंच जर लगातार 3 चौकार मारले तर केवळ संजय पाडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. लगातार 3 चौकार. पुन्हा जीत. हा चेंडू मागे निघून जातो. लाऊड अपील आणि जोपर्यंत ते चेंडू कव्हर करतो एक सिंगल रोटेट करतात या चेंडूवर. लेग बाईज राईट डिसिजन. थँक्यू मयूर. स्क्रीनच्या समोर जे काही प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतो, त्यांना सगळ्यांना विनंती करतो तर तुम्ही बाजूला व्हायचं आहे. स्क्रीन समोर जेवढे प्रेक्षक बसलेत एक नम्र विनंती करतो, विनंतीवजा सूचना करतोय की तुम्ही तिथून ताबडतोब बाजूला व्हा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तसेच लक्ष द्यायचं तिथे. माली समाजसेवक भोपर आपण ही मंचावर यायचं आहे. प्रसाद गोपीनाथ माली. स्ट्रायकिंग एंडला अमोल. धावसंख्या धावफलकावर 44. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. एक भक्कम परिस्थितीमध्ये निश्चित तुम्ही पाहतात म्हणजेच राकेश मात्र 11 सोनारपाडा संघ एका बलाढ्य संघासमोर जीजी स्पोर्ट्स वाकलन. चांगलं कॉन्टेस्ट, चांगली लढत, चुरशीची लढत, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये 2 संघांमध्ये. राऊंड विकेट अमोलसाठी. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा होता. सरसावले होते पुढे. पाठलाग केला होता चेंडूचा. अपील केलं जात आहे आणि अमोल कुठलीही मात्र सूचना न बघता कुठल्याही डिसिजन न बघता तंबूत परतोय. फलंदाज मात्र बाद. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरदेवी आईचे अमरधर गावाला. माझे वरदेवी आईचे अमरधर गावाला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरदेवी आईचे शीर्षक गीत सुद्धा येऊ द्या. आमच्या आकाशला विनंती आहे या स्पर्धेचं शीर्षक गीत टायटल सॉन्ग
अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट नाईट रजनी क्रिकेट तुम्ही पाहतात. आज सारांशचा वाढदिवस आहे आणि सारांशच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज केली जाते. पण यावर्षीचा कालावधी मात्र 5 दिवसांचा होता. यावर्षी संकल्पना थोडीशी वेगळी होती. गेल्या वर्षीपर्यंत ही स्पर्धा फक्त दिवसा व्हायची, पण आज मात्र ही स्पर्धा तुम्ही पाहतात रजनी क्रिकेट विद्युत प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहतात. एकूण 32 संघांचा समावेश. 16 संघ आपले डोंबिवली ग्रामीणचे आणि 16 संघ रायगड पनवेलचे एकूण 16 संघ मात्र इथे आले होते. आणि सर्व संघाचं मी कौतुक करतो, सर्व संघाचे आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी मात्र त्यांच्या आयोजक प्रवीण पाटील यांना मात्र खूप मोलाची साथ दिली आहे. कारण ते मात्र या स्पर्धेमध्ये प्रवेश केला आहे आणि त्याचा निश्चितच आभार व्यक्त करत आहोत. अगोदर एक संघ तुम्ही पाहतात की इनामपुरी ऑलरेडी मात्र अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय आणि पाहूया मात्र या संघांमध्ये कुठला संघ त्या संघाची फाईट करण्यासाठी 2 हात करण्यासाठी सज्ज होतोय. लक्षात घ्यायचं हा सामना संपल्यानंतर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सारांशचा वाढदिवस मात्र सेलिब्रेट केला जाईल, कापला जाईल केक. पण त्यांना एक मात्र सूचना अशी केली जाते की आमचे आमंत्रित पाहुणे, आमचे आयोजक यांच्या व्यतिरिक्त कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये. लेफ्ट आर्म राऊंड. हा चेंडू श्रवणसाठी होता. लाऊड अपील, फलंदाज बाद. संघातील खेळाडूंना एक सुवर्ण संधी. कोणीही 3 षटकार मारले तर त्यांना 3000 रुपयाचं बक्षीस. आणि हे बक्षीस ज्याने दिले ते शैतान सिंग विष्णू उसरघर यांच्या सौजन्याने. कोणीही खेळाडूने जर 3 सिक्सर मारले तर त्याला 3000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. फक्त सोनारपाडा संघासाठी. त्याचबरोबर अजून काही माहिती देऊ इच्छितो. ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र खूप मोलाची कामगिरी जयमल्हार क्रिकेट संघ भोपर यांनी मात्र खूप मेहनत घेतली ही खास करून खेळपट्टी बनवण्यासाठी. आणि त्याचबरोबर आमचे 2 क्युरेटर यांचा सुद्धा आवर्जून मी उल्लेख करेन. खूप मोलाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य केलं आहे आणि मैदान सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे. त्यांचा निश्चित आम्ही आभार व्यक्त करत आहोत आणि पूर्ण ग्रामस्थांचा आभार व्यक्त करत आहोत. कारण प्रवीणच्या मागे, या पूर्ण संघाच्या मागे समर्थपणे हा पूर्ण गाव उभा आहे, हे पूर्ण ग्रामस्थ उभे आहेत. लॉट्स ऑफ थँक. खेळपट्टी आमचे क्युरेटर, खेळपट्टी बनवणारे ते म्हणजे पांडुरंग नाना पाटील, धनंजय जोमा पाटील, निश्चित आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या मैदानाचे मालक, या जागेचे मालक सन्माननीय मोहन बाळाराम पाटील आणि गंगाराम कृष्णा पाटील. लॉट्स ऑफ थँक्स. चेंडू ऑन साईडला खेळतायत. येतो मिड विकेटला शेतात चेंडूवर तो त्याचे चेंडू कव्हर करतो. 2 धावा घेणार का बघायचं. चेंडूची फेक मात्र गेली आहे स्ट्रायकिंग एंडकडे, पण रितेश मात्र वेगाने 2 धावा पूर्ण करतोय. योगेश थोडेसे नाराज. योगेशने कॉल दिला होता 2 धावा मी घेऊ शकतो, फक्त रितेशची तयारी नव्हती. रितेश लास्ट मोमेंटला मात्र बॅट ग्राउंडिंग करतायत आणि वेगाने 2 धावा मात्र पूर्ण करतायत. संघाच्या धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज करतायत. कारण पहिल्या षटकात तब्बल 34 धावा कुठल्या गेल्या. महागडं षटक पाहायला मिळालं ते म्हणजे मोतीरामचं, पण दुसरं षटक त्यामुळे मात्र खूप सुंदर होतं. कारण 8 धावा फक्त खर्च केला. गोलंदाज मात्र होते ते म्हणजेच ऋषी. 1 गडी बाद केला. हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक, ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू. चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं कव्हर, एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये. ऋषीचा खूप सुंदर षटक, 8 धावा खर्च केला. त्यानंतर तुम्ही पाहता षटक आता घेऊन आले म्हणजे गोलंदाज उसरकर यांकडनं जीत. आणि या षटकात आतापर्यंत धावा त्याने खर्च केल्या. मला सांगतात माझे स्कोरर, माझे मंथन, 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. त्यामुळे निश्चितच राम आणि माझी ती चर्चा चालू होती म्हणजे जे अंकुश लावण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे 2 षटकात करण्यात आलाय आणि धावसंख्या तुम्ही पाहता थोडीशी कमी पाहायला मिळते. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, मागे जातोय चेंडू गलीमध्ये. कारण ज्या संघाने तब्बल 34 धावा कुठल्या आहेत, 50चा इशारा लेग बाईसचा, ज्या षटकात मध्ये 35 धावा कुठल्या गेल्या, पण त्याच्यानंतरच्या 2 षटकामध्ये धावसंख्या खूपच कमी पाहायला मिळते आणि म्हणून तुम्हाला सरासरी अजून खाली आलेली असताना पाहायला मिळते. धावसंख्या 47 धावा धावफलकावर, 15.66 मात्र सरासरी मेंटेन केली आहे प्रति षटकामागे, जी पहिल्या षटकात तब्बल 34 होती. मात्र ते अजूनही खाली येते. याचं कारण या 2 षटकात खूपच कमी धावा आल्यात. तो दुसऱ्या षटकात 8 धावा आणि या तिसऱ्या षटकात फक्त 5 धावा, म्हणजे या 2 षटकात 12 चेंडूत फक्त धावा आल्यात त्या 13. खरोखर आमच्या भोपरगावचे लाडके आणि सुपरिचित आमचे आदरणीय संदीप दादा माली, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, यांचा आपण इथे जाहीर सत्कार करणार आहोत. खरं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आणि लागेल ते एवढं सहकार्य ज्यांच्याकडून नेहमीच याच कार्यक्रमासाठी काय गावातील प्रत्येक कार्यक्रमासाठी ज्यांचं सहकार्य असतं ते आदरणीय संदीप दादा माली यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विनोददादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. 47 धावा धावफलकावर. खरोखर आदरणीय संदीप दादा माली, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, खरोखर एक
सर्वच प्रकारची विकास कामं आणि लोढा हेटेज असेल, भोपरगाव असेल आणि ते सातत्याने करत आलेले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सन्मानित नगरसेविका सौ रवीना अमर माली त्यांच्या शुभ आशीर्वादाखाली आज या वार्ड क्रमांक 114 मध्ये काम करत आहेत. तर ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण उपाध्यक्ष संदीपदादा माली यांचा इथे सत्कार होत आहे. SM डिजिटलच्या माध्यमातून लाईव्ह आपण टेलिकास्ट पाहतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्मानित अध्यक्ष विनोद दत्त पाटील यांच्या शुभास जोरदार टाळ्या उद्या. मायेची आणि प्रेमाची शाल आणि गुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान करत आहे. खरोखर अतिशय उत्कृष्ट असं योगदान संदीपदादा माली यांचं. त्यांच्या आणि योगेश पाटील हेही मौलिक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत आहेत. योगेश पाटील खरोखर ज्यांनी मालिकावीर सिटी 100 आपल्याला जी बाईक कार दिसते, तसेच निलेश म्हात्रे, आनंदा पाटील, संतोष बेडेकर, बैजूनाथ रामकृष्ण दिसले. बॅक टू प्रसाद परब. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. धावचीत होते फलंदाज रितेश. या चौथ्या षटकामध्ये निर्णायक षटक नाही, चौथं षटक आहे. फलंदाज बाद. तर शैतान सिंग बिश्नोई यांच्याकडे एक पारितोषिक येते उसरगर यांच्याकडून. शैतान सिंग बिश्नोई उसरगर, जो कोणी 2 फलंदाज धावून 4 धावा पूर्ण करेल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. एक आगळवेगळे पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत उसरगरचे बिंदास. बाद होणारे फलंदाज आहेत ते म्हणजेच रितेश बॅक टू द पवेलियन, आणि मात्र स्टार्किंग एंडला इथे तो योगेश, आणि नॉन स्ट्राईक फलंदाज येतो म्हणजेच परेश. निश्चितच एकदम आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज मैदानावर तुम्ही पाहतात परेशला. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत पूर्ण स्पर्धेमध्ये परेशची. राऊंड विकेट. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, फलंदाज पूर्णपणे बीट. पंच आमच्याकडे वळतात. इट इज वाईट. रमेश म्हात्रे यांची एक वेगळीच शैली तुम्ही पाहतात. तर परेशच्या माध्यमातून जर विचार केला आतापर्यंत 40 धावेंचं योगदान पूर्ण स्पर्धेमध्ये दिले. पार्टी आणि 3 षटकार मारले तर त्यांना 3000 रुपयाचं बक्षीस शैतान सिंग विष्णू उसरगर यांच्या वतीनं. अतिशय बक्षिसांचा वर्षाव केला तो शैतान सिंग विष्णू याने, आणि इथे सुद्धा त्यांनी आव्हान खेळाडूंसाठी केलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज येतो तो केतन. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करतायत. या अगोदरचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता, वाईड होता. आतापर्यंत सुद्धा तुम्ही पाहता चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होत आहे. इट इज वाईड. धावसंख्येत होते भर. धावसंख्येत दाखवत तुम्ही पाहतात एकूण झाल्यात त्या 49 इन द 4th ओव्हर. चौथं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकात 34 धावा आल्यानंतर सुद्धा मात्र वाकळण संघ कशा प्रकारे कमबॅक करतोय बघा. अप्रतिम परफॉर्मन्स विथ बॉल. केतन पुन्हा एकदा सज्ज भोपरेंकडनं. कारण सकाळी जेव्हा निळजीच्या मैदानावर खेळत होतो सुद्धा मी सांगितलं होतं, मात्र हा संघ असा आहे की कधीही आपलं डोकं वर काढू शकतो, आणि त्याच मोमेंटला तुम्ही पाहिलं 2 सामने जिंकले, आणि मात्र या संघाला मात्र बायची चिठ्ठी सुद्धा मिळाली आहे. राऊंड विकेट केतन योगेशसाठी. हा चेंडू लिडिंग एज हवेमध्ये चेंडू मागे जातोय. गुड फिल्डिंग. चांगला क्षेत्ररक्षण प्रदीप. 1 धावमध्ये निश्चितच योगेशला, 1 धावमध्ये निश्चित संघाला, आणि संघाची धावसंख्या होते म्हणजे 50 कंप्लीट फॉर राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघातील खेळाडूंना सुवर्ण संधी. लागोपाठ 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूस स्वर्गीय राकेश गोरख पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू रुपेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि कोणी खेळाडू जर 3 षटकार मारला सोनारपाडा संघातील तर त्याला 5000 रुपयाचं बक्षीस शैतान सिंग विष्णू उसरगर यांच्याकडून. सज्ज होते पुन्हा एकदा. राऊंड विकेट. स्ट्रायकिंगला परेश. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, त्याचा काहीच परिणाम नाही. चेंडू मात्र निघून जाते मागे. पंचाचा इशारा वाईड. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू शफल झाले होते. ऑफ ड्राईव्ह करायचा होता ऑफ वॉली करून, पण चेंडू मात्र खूपच बाहेरून निघून जातोय. केतनचा हा अजून एक वाईड. संघ धावसंख्येत धावा ऍड करतो म्हणजे 51 51 धावा फलकार. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज केतन भोईरचं. आतापर्यंत 3 चेंडू त्याने स्वैर फेकलेत, वाईड फेकलेत. परेश थोडासा स्टान्स वेगळा आहे परेशचा. अक्रॉस द लाईन विकेट उभेत. राऊंड विकेट केतन. समोर खेळतायत. बॉलच बॅक ड्राईव्ह. चेंडू जातो समोर, स्क्रीन समोर येतात. चेंडूवर ते चेंडू कव्हर करतील, फेक करतील. जीत. गुड फिल्डिंग.
फेकी मात्र सुरेख स्टंपच्या दिशेने मात्र एकच धाव मिळते म्हणजे परेशला. 34 धावा पहिल्या षटकात आल्यानंतर मात्र नंतरच्या षटकामध्ये मात्र स्ट्रगल करावं लागतं म्हणजेच सोनारपाड्याच्या संघाला. पण तेव्हा मात्र फलंदाज वेगळा होता, आता मात्र फलंदाज वेगळे आहेत. कारण पहिल्या षटकात फक्त 1 स्टँड आणि मात्र एकाच मध्ये फक्त फलंदाजी केली म्हणजे दत्ताने आणि तब्बल 34 धावा त्याने कुठल्या होत्या. केतन पुण्यात राऊंड विकेट. योगेशसाठी ऑन साईडला खेळता घेऊन जातो डीप मध्ये. मिड विकेटचा खेळाडू चेंडूवर येतोय तो तिथे चेंडू कव्हर करून मागे जातोय. चेंडू बॅकिंग सुद्धा तिथे केलं जात आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट करतो फलंदाज आणि 2 धावाने धावसंख्येला आकार देते धावफलकावर 54 या धावसंख्येवर. किरण आले होते बॅकिंगसाठी. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. कारण अचानकपणे चेंडू मात्र टेक ऑफ घेतला, बाउन्स झाला, मात्र सरकला मागे आणि त्या मुवमेंटला किरण मात्र बॅकिंग सुंदर करतायत. स्कोर मूव्स ऑन 54 इन द सेकंड लास्ट ओव्हर. 4थं षटक मार्गस्थ असताना केतन पुन्हा योगेशसाठी आता मात्र भिरकावून दिलाय. फ्लॅट फटका, चेंडू सीमारेषे बाहेर, पॅरलल स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावर ना षटकार. जर 2 षटकार मारले तर शैतानशी विष्णू यांचं 5,000 रुपयाचं बक्षीस. आणखी सुद्धा एक जर सिक्सर मारला आपण षटकार मारला तरी 1,000 रुपये म्हणजे 2,000 रुपये आपल्या इथे लागू होतील. शैतान सिंग विष्णू सरघर. 6 धावा उशिरा का होईना पण मात्र योगेशच्या बॅटमॅन त्याचा टिपिकल शॉट होतोय मिड विकेट झोन मध्ये 6 धावांसाठी. हा चेंडू कट केलाय, मागे जातोय चेंडू वेगाने. क्रिकेट विथ द ब्रेन, जंटल टच, चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावा. टच अँड गो असा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा जंटल टच कट केला चेंडूला आणि चेंडू निश्चित सीमारेषेच्या बाहेर, थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर आणि या 4 धावा वसूल करतोय. धावसंख्या जाऊन स्थिरावते ती म्हणजे 4 षटकाकृती म्हणजेच 64. 64 धावा धावफलकावर. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. दत्ता, अमोल, त्यानंतर तुम्ही पाहतात फलंदाज श्रवण आणि त्याचबरोबर रितेश पाकटे द पवेलियन. 4 खेळाडू तमत बदलले आहेत. 4 खेळाडूंच्या मोबदल्यात धावसंख्या 64 धावा धावफलकावर, 4 षटका अखेर. मला वाटतं 4 षटकांचं वर्णन पाहिल्यानंतर कुठेतरी वाकलन सांगत आशेचा किरण नक्कीच निर्माण झालेला आहे. थोडंफार कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. मागचं षटक 17 धावांचं तेच लाभदायी ठरतंय, फलदायी ठरतंय. म्हणजे निश्चितच राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाला राकेश म्हात्रेचे आशीर्वाद निश्चितच या संघासाठी आहेत असं मी आवर्जून म्हणेन. आवर्जून उल्लेख करेन या गोष्टीचा. कारण जेव्हापासून राकेश नाव लागलंय संघाला, राकेश म्हात्रे 11 हे संघ मात्र संघाला नाव लागलंय, तेव्हापासून हा संघ जबरदस्त प्रगती करतोय. या संघाचा ग्राफ कधीच खाली उतरला नाहीये, तो नेहमीच चढता राहिले आणि याच्यामुळे तुम्हाला लक्षात येते की राकेश म्हात्रेचे किती आशीर्वाद तुम्हाला या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. याची आठवण सुद्धा केली जाते. कारण ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेट टुर्नामेंटचं ऑर्गनायझेशन केले जाते मात्र मोफत पाण्याची व्यवस्था राकेश म्हात्रे प्रतिष्ठान करत आहेत. आणि निश्चित एक त्याच्या माध्यमातून मोफत पाण्याच्या मोफत फेच्या माध्यमातून एक आदरांजली, त्याचं एक स्मरण मात्र प्रेक्षकांच्या हृदयावर नाव कोरलं गेले म्हणजेच राकेश म्हात्रे. निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. राऊंड विकेट थांबलेत, नंतर फटका एक्झिक्यूट केला. चेंडू हवेमध्ये, केतन चेंडूच्या खाली, गुड कॅच, अप्रतिम झेल केतनच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. सोनारपाडा संघाने जर 90 धावा केल्या तर शैतान सिंग विष्णू यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस. आपण या सामन्याचा आनंद लुटत आहोत. ते ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विनोद रतन पाटील, तसेच भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संदीप दादा माली खरोखर असं मोलाचं असं सहकार्य केलंय. फलंदाज मात्र बाद होतोय. बाद होणारा फलंदाज परेश. केतनने खूप सुरेख झेल पकडला होता डीप मिड विकेट झोन मध्ये आणि त्याचा 7 अंतर देण्यासाठी मात्र येतो तो म्हणजे अमर ठाकूर नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुढील चेंडू राऊंड विकेट, अप्रतिम फटका, टिपिकल बाल्टा शॉट, मिड विकेट क्लिअर करतोय गगनभेदी, गगनचुंबी, आसमानी टोला, षटकार.
जर एक षटकार योगेश पाटील यांनी मारला तरी 1000 रुपयाचं बक्षीस शैतान सिंग विष्णू उसरकर यांच्या वतीनं. ऋषीच्या या चेंडूवर 2 उत्तुंग आतापर्यंत षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 1 षटकार वसूल केलाय. 1 गडी बाद करतोय ऋषी. पुन्हा राऊंड विकेट योगेशसाठी. ऑन साईडला बिरकावून दिला. जबरदस्त टायमिंग. अप्रतिम फटका. थंडीचे दिवस नक्कीच आहेत पण फटक्यांची ऊब मात्र मिळते. व्हॉट अ शॉट. 1000 रुपये बक्षीस शैतान सिंग विष्णू यांच्याकडून लागू झालेलं आहे. फटक्यांची ऊब त्या फटक्यांची झळ आतापर्यंत प्रत्येक प्रेक्षकाच्या पर्यंत पोहोचली असणार. एवढी जबरदस्त फलंदाजी राकेश म्हात्रे 11च्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. सोनारपाडा संघ निश्चित ऑन फायर. पहिले दत्ताने मात्र एंटरटेन केलं आणि आता मात्र बाकीचं काम पूर्ण करतोय. मात्र कळस चढवतो म्हणजे निश्चितच योगेश. योगेशाने अजून एक जर षटकार मारला तर 3 षटकार होतील. स्वर्गीय राकेश गोरख पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस त्यांना इथे लागू होईल. आणि जर अजून एक षटकार लागला तर 5000 रुपयाचं बक्षीस शैतान सिंग विष्णू उसरकर यांच्या वतीनं. धन्यवाद शैतान सिंग विष्णू. आपण खेळाडूंचं मनोबल वाढवत आहे. 76 धावसंख्या दाखवकर इन द लास्ट ओव्हर. निर्णायक षटक मार्गस्थ आहे गोलंदाज ऋषीचं. लाखोपाठ 2 चेंडू 2 उत्तुंग षटकार लगावलेत आपल्या बॅटमधनं त्याच्या नेहमीच्या स्टाईलमधनं. एक मात्र मिड विकेट आणि एक एक्झॅक्टली स्क्युअर ऑफ द विकेट. 26 नॉट आउट. वैयक्तिक कामगिरी आपल्या संघासाठी. राऊंड विकेट पुन्हा एकदा थांबलेत. जागा बनवली. किती वेळ होता माझ्याकडे आणि मी दाखवू शकतो पुन्हा एकदा आसमानी टोला षटकार. आणि शैतान सिंग विष्णू उसरकर यांच्याकडून सुद्धा त्यांना बक्षीस झालं. तसंच स्वर्गीय राकेश गोरख पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस त्यांना लागू झालेले आहेत. तर स्पर्धेचा उच्चांक जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. राकेश मात्र 11 सोनारपाडा. स्पर्धेचा उच्चांक 82 धावा कुठल्या आहेत. या अगोदर आदईच्या नावावर मात्र हा रेकॉर्ड होता 80 धावांचा. पण आता मात्र तो रेकॉर्ड पूर्णपणे मोडीत काढतायत. ब्रेक करतायत. एका चांगल्या संघासमोर चांगली फाईट चांगली रंगत तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे जी स्पोर्ट्स वाकलन म्हणजे निश्चित नाईट क्रिकेटचा तो सुद्धा एक राजा आहे. एक चांगला संघ आहे. एक बलाढ्य संघ आहे. पण इथे मात्र पाहतोय म्हणजे राकेश मात्र 11 सोनारपाडा सुद्धा संघ मागे नाहीये. आम्ही सुद्धा खांद्याला खांदा भिडून चांगली फाईट देऊ शकतो. चांगली फलंदाजी करू शकतो. आणि जबरदस्त प्रत्युत्तर आधी मात्र दत्ता आणि आता मात्र योगेश. हा मात्र चेंडू हुक केलाय. मागे जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये आणि या चौकार. फक्त अजून 4 धावांची गरज आहे. 90 धावा जर पूर्ण झाल्या निश्चित एक पारितोषिक आलेलं आहे. समोर घेत आहेत आणि 90 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत सोनारपाड्याच्या नावावर. आणि पाहूया किती मोठा मी शैतान सिंग विष्णू यांना मी मंचावर आमंत्रित करेन. आपण मंचावर यायचंय. खरोखर जबरदस्त असं शाल श्रीफल देऊन त्यांचा पण सन्मान करूया. शैतान सिंग विष्णू उसरघर खरोखर अप्रतिम अशी बक्षीस आहे. 90 धावांसाठी जवळजवळ 5000. तसेच स्वर्गीय राकेश गोरख पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आणि 3 षटकांसाठी 3000 रुपये. मी शैतान सिंग विष्णू उसरघर खरोखर अतिशय चांगलं असं खेळाडूंचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. त्यांचा सन्मान सचिन माली यांच्या शुभ हस्ते आपण याचा सन्मान करूया. शैतान सिंग विष्णू उसरघर. शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करूया. सचिन जयवंत माली यांच्या शुभ हस्ते. खरोखर खरोखर अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या बोपरगावच्या विलोपन आणि प्रसन्न वातावरण. सारांश प्रवीण पाटील चषक 2017. साथी समालोचक आमचे काका म्हात्रे. रायगडचा बुलंद आवाज तसेच डोंबिवलीचा कणखर आणि बुलंद आवाज आमचे प्रसाद परब.
11 चेंडू तर तब्बल 42 धावांचं योगदान. पण त्या अगोदर दत्ताने मात्र पाय रचला होता. तब्बल 40 धावसंख्येची खेळी 10 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. त्यानंतर दत्ताने मात्र योगेशने मात्र त्यावर कळस चढवला. 11 चेंडू तब्बल 42 धावा कुठल्या आणि म्हणून संघाची धावसंख्या तुम्ही पाहता तब्बल जाऊन सरकली ती म्हणजेच 92 धावांवर. आणि त्याचबरोबर त्यांचं पारितोषिक सुद्धा मात्र त्यांना दिलं जाईल त्याबद्दल 5,000 रुपयांचं. कारण एक चॅलेंज होतं की 90 धावा जर तुम्ही करून दाखवतात तर तुम्हाला 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि ते मात्र पारितोषिक आमच्या कमिटीकडे आमच्या आयोजकांकडे मात्र सुपूर्द केलं आहे. त्यानंतर आमच्या मान्यवरांनी त्यांचा सुद्धा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. तर वळिया मैदानाकडे कारण आता मात्र वाकळण संघाला मात्र 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जी स्पोर्ट्स वाकळण. कारण सध्याच्या सीझनमध्ये काका हा सीझनमध्ये हा संघ सुद्धा तेवढ्याच कॅलिबरचा संघ आहे. मगाशीच म्हटलं होतं की हा संघ असा आहे की कधीही डोकं वर काढू शकतो, कधी मात्र आपला फणा बाहेर काढू शकतो आणि चांगली फलंदाजी सुद्धा करू शकतो. पाहूया राकेश मात्र 11 सोनारपाडा संघाने मात्र एक चांगली नीव रचली आहे, चांगला पाय रचला आहे, चांगली धावसंख्या रचली आहे. तो संघ ती धावसंख्या नोंदवून समोरच्या संघावर दडपण आणतोय का ते दडपण जुगारून चांगली फलंदाजी करतोय आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश करतोय का. पण तुम्ही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सारांश प्रवीण पाटील चषक 2017 एक भव्य दिव्य आयोजन. जरा एकदा पुन्हा विनंती करतो जोरदार टाळ्या होत्या या आयोजनासाठी. अप्रतिम आयोजन, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. आणि वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये अलिबागचा एक गोड सुमधुर आवाज आमचे सिनियर कॉमेंटेटर काका मात्रे. धन्यवाद. लगातार 3 चौकार मारल्यानंतर केवळ संजय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद प्रसाद सर. अर्थात विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक आहे. विकेटसाठी पारितोषिक आहे ते. तर वहिया मैदानाकडे बाधा सामन्याला सुरुवात होते. तब्बल 93 धावांचं लक्ष, 18.60 धावांची गरज. तर मैदानाकडे षटक गोलंदाज यावेळी फ्रंटफुटचा चेंडूला दिशा दिले. चेंडू लॉंग ऑनच्या मधून सीमा पार, पहिला खणखणीत चौकार, 4 धावा. ईद का जवाब पत्थर से. जर सोनारपाडा संघाची जर हॅट्रिक घेतली तर त्याला केवळ संजय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. ऋषी यांनी एखाद्या जबरदस्त चौकार लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढला, 4 धावांचं योगदान दिलं. धावसंख्या धावपकार 4. गोलंदाज अमर. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने या षटकातला पुढे चेंडू उसरकर यांकडून. बॅकफुटरच्या या ठिकाणी पाहिला तर निश्चितच चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. सोल चेंडूची घोषणा, 1 धावीचे योगदान, तब्बल धावसंख्या 5. 92 धावा. पटाक्यांची आतषबाजी म्हणजे चौकार षटकांची आतषबाजी आपण पाहिली ती या सामन्यामध्ये. राकेश सोलापूर भरभक्कम अशी धावसंख्या उभारली. 5 गडी बाद, तब्बल धावसंख्या 92. अमर ऋषीसाठी पुढचा चेंडू. या ठिकाणी हा चेंडू निश्चितच या चेंडूला 1 बाउंड चेंडू सीमापुढे पटवलाय. वाडिश लॉंगॉन सीमापुढे पुन्हा एकदा आलेला एक सुरेख चौकार, 4 धावांचं योगदान. नक्कीच अंतिम सामन्यापूर्वी सारांश प्रवीण पाटील चषक ज्यामध्ये सारांशचा 7वा वाढदिवस या ठिकाणी अंतिम सामन्यापूर्वी या ठिकाणी खेळपट्टीवर अतिशय आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केक कापून साजरा केला जाणार आहे. ते शिष्यगीत आपण पाहताय. धावसंख्या धावपलकावर 9. ऋषी ऑन फायर. 2 चौकाच्या मध्ये तब्बल 8 धावसंख्येवर. हा चेंडू दिशेपासून पुन्हा एकदा भरकटलाय. पंचांनी हात जमिनीला समांतर केले दर्शवलं. हा चेंडू खराब आहे. 1 धावीचं योगदान मिळते आणि या 1 धावीच्या मदतीने जी स्पोर्ट्स वाकळण संघाची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली होती डबल अंकात, बिनबाद 10. आणि पंचांची कामगिरी ते मेक्या आणि 8 आहे ना. तर सारांश आपण 8वा वाढदिवस या ठिकाणी मैदान अंतिम सामन्यापूर्वी आमच्या मान्यवरांच्या आणि पाहुण्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी साजरा केला. दरम्यान ह्या ठिकाणी उंची दिली होती. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. चेंडूचा पाठलाग करत होता. बॅट चेंडूचा कोणता संपर्क नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगता पंचांची बेका मैदानामध्ये दोन्ही पंच आमचे मयूर आणि त्याचबरोबर रमेश मात्रे ज्यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. मैदानाकडे
पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूला मात्र हवेमध्ये पॉइंटच्या शिटी चेंडूवर फलंदाज बाद पहिला धक्का वाखल संघाला. तर सन्माननीय सैतानजी पाटील साहेब यांच्याकडून सैतानसिंह यांच्याकडून उसरगाचे यांच्याकडे एक पारितोषिक येते. हॅट्रिकसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे 3000 रुपयाचा विकेट हॅट्रिक. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाज जीत भोईर, राम अमर यावी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू साऱ्या बॅटने खेळून काढल्याची दिशा कार्पेटचा चेंडू आपण पाहतात डेपेक्षा कवरच्या दिशेने जातोय. चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी अमोलच्या हातामध्ये चेंडू त्यांनी गोलंदाजीच्या दिशेने चेंडू फेकला आणि या ठिकाणी मात्र निश्चित चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं. 93 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग असताना एक फलंदाज मात्र गमावला. फलंदाज ऋषीची खेळी समाप्त झाली. जीत आणि केतन मैदानामध्ये अगदी स्टाईल गोलंदाजीची आपण पाहताय. अमर अष्टपैलू खेळाडू बॅटच्या पट्ट्यात गेले चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिलाय. लॉंग ऑफ लॉंग चेंडू समोर चौकार खणखणीत चौकार 4 धावांचं योगदान आणि पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाची समाप्ती तब्बल 16 धावा धावपलकर आल्यात. प्रति षटक 18.60 धावांची गरज आहे. तोडीस तोड प्रत्युत्तर ज्याला म्हटलं होतं मात्र पहिला फलंदाज गमावलाय आणि या विकेटमध्ये थोडासा बॅकफुटर गेला होता. मात्र त्यानंतर आपण पाहिलं फलंदाजाने केतन ज्याने तब्बल 1 चौकामध्ये 6 धावांचं योगदान दिलं आणि जीत मात्र या ठिकाणी पाहता आपण 0 धाव संकर. षटक होतं गोलंदाज अमरचं 1 षटक 0 धाव तब्बल 16 धावा मागणी षटक कारण मर्दी षटकाच्या सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोल जातो आणि या ठिकाणी मात्र हा गोलंदाज मागणा ठरला. समीकरण बनते 93 धावांचं लक्ष 16 धावा धावपलकर आल्यात. येणारी 4 षटकं बाकी आहेत. तब्बल 77 धावांची जी गरज आहे. प्रति षटक धावांची गरज आहे 19.25 म्हणजे 18.60 वरून 19.25 धावगती मात्र वाढले. सोनार संघासाठी सुवर्ण संधी. जो कोणी हॅट्रिक संपादन करील त्याला 3000 रुपयाचा बक्षीस शैतानसिंह विष्णू उसरकर यांच्या वतीने. भारताचं पहिलं षटक समाप्त झालं. क्षेत्रक्षणामध्ये या ठिकाणी निश्चित बदल होतोय. 3 षटक 30 सलकाच्या बाहेर खेळण्यासाठी सज्ज आहे फलंदाज. इकडे घे ना थोडं चमकते ना. फलंदाज जीत आणि हा चेंडू साऱ्या बॅटने खेळल्या. चेंडूला दिशा दिले स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगॉनच्या दिशेने शेतशेत चेंडू येतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते ती फलंदाला. 1 धाव संघाला 17 धावा धावपलकावर 1 गडी बाद. केतनसाठी शेतशन शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर एक वाइडिश लॉंग ऑफ युरेशन ऑफ साइडला ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. यावेळी 2 क्षेत्रक्षणामधून चेंडूला डीप एक्स्ट्रा गोलच्या दिशेने भिरकावून दिला. चेंडू गेला कार्पेटच्या साने सरळ सीमा पार. पुन्हा एकदा एक सुरेख चौकार 4 धावांचं योगदान केतनच्या बॅटमधून. सुंदर चौकार 4 धावांचं योगदान मिळालं. 4 धावा आल्या त्या मैदानामध्ये. यावेळी हा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. पाठलाग करतो चेंडूचा. बॅट चेंडूचा कोणता संपन्न आहे. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. रिधाव चेंडू सांगता. तब्बल धाव संख्या 21 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. चेंडूला मात्र त्या ठिकाणी क्षेत्रक्षक वाढीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कोणती चूक करत नाही. दत्ता याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि अशा प्रकारे 1 धावेचं योगदान 1 धाव मिळते संघाला. धावसंख्या धावपलकावर 1 पुढे सरकते 22 धावा धावपलकावर. प्रतिषटक 18.60 धावांची गरज असताना योगेश यावी चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू या ठिकाणी वाढीश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनला क्षेत्रक्षक चेंडूवर सुंदर क्षेत्रक्षण आणि तोपर्यंत फक्त पुन्हा एकदा 1 धाव. एकेरी 2 धावांनी काही फरक पडणार आहे ते सोनारपाडा संघाचा. कारण राकेश सोनारपाडा तब्बल 5 गडी बाद 92 धाव जमवले. आपला पाया भक्कम केला. गावदेवी क्रिकेट संघ आदई रायगड जिल्ह्याचा संघ होता. त्याने 80 धावांचं योगदान दिलं होतं. पण या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक नोंदवला सोनारपाडा संघाने.
92 धावा धावफलक आल्या होत्या. यावेळी पॉइंटला क्षेत्ररक्षक फलंदाज बाद आणि दुसरा धक्का 2 गडी बाद. धावा धावफलकावर आल्या त्या फक्त 23. सुरेख गोलंदाजी पहिल्या पहिल्या होती गोलंदाज योगेशने अतिशय चांगला मारा केला. या षटकाचा आपण जर विचार केला पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या 16. या षटकात तब्बल धावा आपल्या पाहायला मिळतात त्या 7 आणि एक फलंदाज त्यांनी बाद केला. चांगले टिचून मारा केला आणि अशा प्रकारे 2 गडी बाद धावा धावफलकावर येतात त्या 23. आता मात्र येणारी 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकामध्ये तब्बल 70 धावांची गरज आहे. प्रति षटकाचा आपण विचार केला तर 23.33 धावांची गरज आहे. 70 धावांचं लक्ष समोर असताना पॉवर प्लेची षटकं समाप्त झाली. क्षेत्रक्षामध्ये पूर्णपणे बदल करण्यात येतोय. पूर्णपणे विखुरलेलं आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय तो राकेश सोनारपड संघाचा गोलंदाज अमर. 16 धावांचं खर्च केल्या होत्या. एक फलंदाज बाद केला तोच अमर या ठिकाणी संघाने त्याच्या हातामध्ये का जबाबदारी सोपवले उसरकर यांकडून. यावेळी अतिशय सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. फलंदाज पूर्ण मोबिलिटी झाला. बॅट चेंडूचा कोणता संपर्क नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय निर्धाव चेंडू सांगता. शांत क्रिकेट मैदानामध्ये बल मिळतंय. आज अंतिम रात्र मेगा फायनल. सारांश प्रवीण पाटील चषक. पुन्हा एकदा चेंडूला उंची देण्यात येईल मात्र पंचाने स्कोअर लेगला या ठिकाणी दर्शवले. हा चेंडू नोबॉलचा इशा होतोय आणि फ्री हिट. फार या स्पर्धेमध्ये कमी नोबॉल फेकले गेले. फ्री हिट आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिट पाहूया पंच दर्शवतात कारण चेंडू हा निश्चित पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांबरोबर कोणत्या प्रकारचा वाद घालू नका कारण तटस्थ पंच आपण दोन्ही पंच आमचे मैदानाकडे पाहत आहेत. फ्री हिट पाहूया. धावा धावफलकात आतापर्यंत 24 आल्यात. या फ्री हिटवर कोणती मोहर नोंदवली जाते. अमर समोर फलंदाज जीत भोईर. या चेंडूला वाडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्रक्षक चेंडू येतोय लॉंगॉनवरून. सुरेख क्षेत्रक्षण अमोलचं चांगली फेक होती ती यष्टेच्या दिशेने. तोपर्यंत फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या देखणे बदल. धावसंख्या धावफलकावर येते ती 25 धावा. 2 बाद 25. बॅकफुटवर पाहायला मिळतो तो जीजी स्पोर्ट्स वाकळण. कारण वाकळण संघाचं खूप मोठं नाव आहे की ज्याने काकडवरच्या मैदानातली क्रिकेट स्पर्धा जिंकली तर डायगरच्या मैदानामध्ये सुपर मध्ये प्रवेश केलाय नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. तो मात्र संघ या ठिकाणी झुंजतोय धावांसाठी. अमर पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा कोणता संपर्क उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय निर्धाव चेंडू सांगता. वाकण संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर दिल्ली काफी दूर ज्याला नेहमी म्हटलं तर आपण मुंबई खूपच दूर निश्चितच कारण धावांचा पाठलाग अतिशय मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. माजी सरपंच हनुमान सकाराम माली यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी पुन्हा एकदा दिशेपासून आपण पाहूया भरकटलेला गोलंदाज पाहतोय ज्याने पहिलं षटक अतिशय मागण्या पिढीत तब्बल 16 धावा दिल्या होत्या आणि दुसरं षटक या ठिकाणी फेकण्यासाठी त्याला निमंत्रित केलं गेलं तर मात्र दिशेपासून भरकटला. चेंडू 1 धावेचं योगदान मिळतंय आणि 1 धावेच्या मध्ये धावसंख्या 26 चक्रामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ. उपांत्य फेरीची दुसरी लढत. पंचा डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर सलग 2 चेंडू स्क्वेअर फेकतोय आणि या सलग चेंडूंवर या ठिकाणी पाहिलं जर आपण याचे 2 धावा अधिक मिळतात आणि त्याचबरोबर 2 चेंडू एक्स्ट्रा 8 चेंडूचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत एकेरी धावांनी धावसंख्या पुढे सरकते मात्र चौकार षटकार येणं आवश्यक आहे कारण 93 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो वाकळण संघाला. पुढचा चेंडू यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा मिडऑन क्षेत्रामध्ये लॉंग ऑन व चेंडूवर फक्त 1 धाव आणि अशा प्रकारे 1 धावेच्या मदतीने यावेळी धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 28 धावा. चेंडू बाकी आहे ते या षटकातले 1 टू गो. एक शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातला.
धावांच्या डावकडून हाताने पुन्हा एकदा गोलंदाज अमर. आणि या ठिकाणी मात्र अजून एक चेंडू बाकी आहे. 1 to go. अजून एक चेंडू बाकी आहे कारण 2 चेंडू बाकी होते कारण नो बॉल फेकला गेला होता. माफ करा. तर निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावर 28 धावा. अंतिम एक चेंडू या षटकातला. गुणरेखक मंथन माळी, विकी माळी, राहुल पाटील यांचं अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 5 रात्र त्यांनी केलेले योगदान अतिशय महत्वाचं. प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असं ज्याला आम्ही संबोधतो. यावेळी चेंडू हवे आहेत. चेंडूला निश्चितच भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गेला होता तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवर. तोपर्यंत ओव्हर थ्रो बॅकअप मध्ये चांगला होता. 1 धाव मिळते आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. तेव्हा जी स्पोर्ट्स वाकलन संघाची धावसंख्या धावफलकावर आली ती 29 धावा. तब्बल 93 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग असताना 29 धावामध्ये येणाऱ्या 2 षटकामध्ये 64 धावांची प्रति षटक 32च्या सरासरी. अतिथी कक्षामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी गेली 16 वर्ष सातत्य. भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे उपाध्यक्ष सन्माननीय भोपरचे संदीपदादा माळी साहेब, अनंतदादा पाटील साहेब काटई, त्याबद्दल योगेशजी पाटील घारेवली, संतोषजी बेडेकर आगासन, राज पाटील ज्यांचे गुणरेखन, निलेश मात्रे नांदेवली या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर माजी सरपंच भोपरचे हनुमानजी माळी साहेब, भोपरगाव असे अनेक राजकीय क्षेत्रामधली व्यक्तिमंडळी आपण या ठिकाणी पाहिलं. त्यांचं आम्ही या ठिकाणी व्यक्तित्वाचं हार्दिक स्वागत करतोय. आपण अमूल्य वेळ तोडून या ठिकाणी या स्पर्धेत आलात. तरच या लाडक्या क्रिकेट रसिकांचं ज्यांनी 5 रात्र या स्पर्धेमध्ये प्रेम केलंय, या आमच्या आयोजकांनी प्रेम केलंय, सारांशच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये जे प्रेम दिलंय त्या सर्वांचा आम्ही निश्चित हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर आमचे पंच स्वतः आयोजक प्रवीणजी पाटील, सागर पाटील, रमेश मात्रे, सुजित पाटील, सचिन पाटील यांनी खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलंय. या सर्वांचं हार्दिक आभार. सूत्रसंचालन पाहत आहे राजेंद्र पाटील भोपर यांचं, सूत्रशील रामण पाहत आहे ज्याने उद्घाटन समारंभामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. ते माझ्याबरोबर उजव्या बाजूला. तर प्रसाद परब डोंबलीचा एक अतिशय सुरेख आवाज. त्यानंतर मी या स्पर्धेचा मराठी समजक काका मात्रे विद्यानगर अलिबाग. मैदानाकडे वळूया. समीकरण बनते तब्बल 64 धावांचं लक्ष अजूनही बाकी. येणारी 2 षटकं वाकलन संघासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह, कारण वाकलन संघ या विभागातला एक अतिशय महत्वाचा संघ, दादा संघ म्हणून ओळखला जातो. मात्र राकेश शिवण सोनारपाडा संघाने तब्बल 5 गडी बाद 92 धाव जमवलेल्या आणि त्यामुळे मानसिक दडपण फलंदाजी पाहायला मिळते ती यावी वाकलन संघाची. गोलंदाजीमध्ये बदल. गुलदार श्रीधार निश्चित निर्धाव चेंडूची सांगता झाली. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होता जीत भोईर. जीत निर्धाव चेंडू सांगतात. जी त्याची वैयक्तिक धावसंख्या जर आपण या ठिकाणी पाहिले तर तब्बल 3 धावांचं योगदान दिलंय. राऊंड द विकेट. यावेळी चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न. शेतीच्या चेंडूवर मिड विकेटला फलंदाज बाद आणि अशा प्रकारे 3रा फलंदाज मैदानात आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून परततोय. कुठेतरी वाकलन संघ अंडर प्रेशर मध्ये फलंदाजी करताना पाहतोय. कुठेतरी गडबड होत आहे असं वाटतंय. याचा मानसिक ज्या धावांचा मानसिक दबाव खास वाकलन संघावर आलेला आहे. खरोखर अतिशय तुल्यबल्य संघ वाकलन संघ अतिशय जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी करत असतो. तर सलग 3 विकेट घेतले, हॅट्रिक घेतली. तर सोनारपाडा संघासाठी केवळ संजय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये गोलंदाज श्रीधर. बॅटमध्ये तितकी ताकद नव्हती, फटक्यात ताकद नव्हती. चेंडू गेला होता निश्चित मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर. तोपर्यंत 1 धाव एकेरी धावेने धावसंख्येवर धावफलक निश्चित हलतोय. धावफलक आल्या त्या 30 धावा. 30 धावा. फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज आहेत ते दोन्ही फलंदाज. अविनाश यावी त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती श्रीधरची. टाकलाय टाका डीजीच्या माध्यमातून ओमसाई भोपर यांनी आकाश पाटील यांना अतिशय सुरेख असं योगदान दिलंय. तर कव्हरेज या संदर्भात आपण पाहिलं तर SM
SMDच्या लाईव्ह माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता युट्यूबच्या मध्ये. त्यांचं देखील अतिशय चांगलं योगदान. मंडप डेकोरेशनचा जर आपण विचार केला तर त्यांनी निश्चितच कामोडेचं गजानन गोवर यांचं चांगलं योगदान. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी दत्ता चेंडूवर येतोय. अतिशय सुरक्षित क्षण आणि धावांचं योगदान मिळते ते एक धावसंख्या एक निवाडते 31 धावा धावपलकर. सामन्याची औपचारिकता निश्चित म्हणता येईल कारण खूप मोठं लक्ष आहे बाकी आहे. 62 धावांची अजूनही गरज आहे वाकळण संघाला. श्रीधर बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअरच्या दिशेने शेतीच्या चेंडूवर आणि फलंदाज कोणताही फारसा प्रयत्न करत नाही कारण त्यांना माहिती आहे की हा आपला सामना आपल्या हातातून निसटलाय. एक धावेचे योगदान भेटते आणि एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या दाखल करते 4 गडी बाद धावा आल्यात 32 धावा. 61 धावांची गरज आहे. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये आणि अशा प्रकारे 4 षटकांचा समाज झाला. 61 धावांची अजूनही गरज आहे. अशा कृपयाचं आव्हान फक्त औपचारिक बाकी. निश्चितच राकेश सोनारपाडे संघ हा संघ अंतिम फेरीमध्ये आपलं नाव निश्चित करतोय. मात्र शिक्कामोर्तब होणं बाकी आहे कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत निश्चितच आपण उल्लेख नाही करू शकत आहेत. अंतिम षटकाची जबाबदारी दिली जाते ती जी स्पोर्ट्स वाकळण संघाच्या विरोधात राकेश शिलवण सोनारपाडे संघाचा गोलंदाज अमोल. षटक होतं श्रीधरचं अतिशय चांगले षटक. 3 धावा दिल्या आणि तब्बल 2 फलंदाज बाद केले. अंतिम षटक अमोल पंचा डावीकडून उजव्या हाताने यावेळी चेंडूला दिशा दिल्या. निश्चितच लॉंगॉनच्या दिशेने चेतेच्या चेंडूवर तोपर्यंत मात्र फक्त एक धाव मिळते संघाला. धावसंख्या 33. 60 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. फक्त औपचारिकता. पंचा डावीकडून उजव्या हाताने गोलंदाज यावेळी बॅकफुटचा चेंडूला दिशा दिली. चेंडू गेला तो निश्चितच यावेळी शॉट फायलीच्या दिशेने एक धाव संघाला मिळते. 59 धावांची गरज. 34 धावा धावफलकावर. करण आणि केतन ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये असताना हा यावेळी आपण पाहताय चेंडू हवेत. फलंदाज मात्र बाद आणि अशा प्रकारे पूर्ण बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतं जीजे स्पोर्ट्स वाकळा. चौथी धावा धावपलकर आहेत. येणारे 3 चेंडू बाकी आहेत. 59 धावांची अजूनही गरज आहे. यावेळी चेंडू हवेतून चेंडूला भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट. निश्चितच एक चांगला षटकार म्हणतात. लॉंगॉन सीमाच्या बळकडे 6 धावांचे योगदान. 6 धावेत मिळतात त्या फलंदाज रितीशला षटकार. खरोखर आवश्यकता होती पण जे वेळेवर आले असते तर मास्टर वाकलन संघासाठी नक्कीच ते संजीवन ठरलं असतं. जय आणि पराजय यातला अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी चेंडूला बाण पडला. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू सीमेपार 4 धावांचं योगदान. 4 धाव मिळतात त्या संघाला आणि या 4 धावांच्या मध्येने धावसंख्या पुढे सरकते. 49 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू बाकी आहे तो फक्त एक चेंडू. तब्बल 49 धावांची गरज. 44 धावा धावफलकावर. हा चेंडू हवेत. शेताच्या चेंडूवर आणि फलंदाज बाद आणि अशा प्रकारे तब्बल 48 धावांनी हा सामना जिंकलाय तो राकेश शिलवण सोनारपाडे संघाचं हार्दिक अभिनंदन. जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाने या स्पर्धेत भाग घेतला. हार्दिक आभार. 2 संघ कोटकर 11 इनामपुरी आणि संघ सोनारपाडा. फक्त आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण मैदानावर जायचं आहे. तसेच सामन्याचे आयोजक आणि पाहुणे बस आपण फक्त मैदानावर जायचं आहे. बाकी कोणीही जायचं नाही. धन्यवाद विजय. तर अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी निश्चित हार्दिक स्वागत. कोटकर इनामपुरी संघ आणि राकेश सोनारपाडे संघ दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंनी या ठिकाणी खेळपट्टीकडे यायचं आहे आणि आमचे उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना विनंती आहे की यांनी आपल्या खेळपट्टीवर या सारांश 11 चषक मधलं सारांशचा हा 8वा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा करणार. तर आम्ही सर्व मान्यवर सन्माननीय विनोददादा पाटील साहेब
आनंददादा, योगेश पाटील, संतोषजी बेडेकर, त्याराज पाटील साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण खेळपट्टीकडे रवाना व्हायचं आहे. आमचे पाहुणे आणि आमचे आयोजक या ठिकाणी फक्त जातील खेळपट्टीकडे. त्या ठिकाणी सारांश 8वा वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यात येईल आणि निश्चित त्याला आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देणार आहोत. तर योगेश यांनी यायचं आहे. त्यांनी तब्बल 42 धावा आणि 1 षटक टाकणार, 7 धावात 1 फलंदाज बाद केला. तो योगेश राकेश सोनारपाडे संघाचा. याला विनंती आहे की आपण यायचं आहे. त्याला सामन्यावरचा मानकरी म्हणून पारितोषिक आम्ही सन्मानित करणार आहोत. आणि त्याचबरोबर रोख पारितोषिक आहेत. तर सन्माननीय बैजनाथजी देसले साहेब यांच्या शुभहस्ते यावेळी आम्ही सन्मानित करतोय. योगेश याला विनंती आहे यायचं आहे. ज्याला या ठिकाणी सन्माननीय कोण आहे ते बैजनाथ देसले साहेब यांच्या शुभहस्ते सामन्याचा मानकरी म्हणून पार्थिव जनतेला सन्मानित करण्यात येईल. योगेश अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा. कारण पुढचा सामना रायगड विरुद्ध ठाणे असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या मान्यवर योगेशला या ठिकाणी सन्मानित करतायत, ज्याने तब्बल 42 धावा आणि 7 धावा देत 1 फलंदाज बाद केला होता. आणि बैजनाथ देसले साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी सन्मानित केलं झालं. तसेच 3 षटकांसाठी 3,000 रुपये होते आणि 90 धावांसाठी 5,000 रुपये, एकूण 8,000 रुपये सन्माननीय शैतान सिंग विष्णू उसरगर यांच्या वतीने होते. ते बक्षीस आपण मी योगेश पाटील आपण या मंचावर मी त्यांना आमंत्रित करतो की बक्षीस आहे. खरोखर घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते ते योगेश पाटील. आमच्या अतिथीकडे सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येत आहे की आपण खेळपट्टीकडे आपण रवाना व्हायचं आहे. कारण ज्या तिथे सारांश 60वा वाढदिवस आपण केक कापून त्याचा निश्चित त्याकडे त्याला शुभेच्छा देणार आहोत. 8वा वाढदिवस आणि सन्माननीय विनोददादा पाटील साहेबांच्या शुभहस्ते ही रोख पारितोषिक योगेशला देऊन आपण सन्मानित करावं. आणि विष्णू सिंग शैतान सिंग विष्णू उसरगर खरोखर यांनी खेळाडूंचं चांगलं असं कौतुक केलेलं आहे. मी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विनोदरतन पाटील यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. खरं तर उद्या योगेशचा वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर शिर्डीला जातो असं सांगण्यात आलं, पण खरोखर सद्गुरू साईनाथ महाराज की जय म्हटलं पाहिजे. आणि सोनारपाडा संघासाठी साईबाबांचा एक आशीर्वाद लाभला. आणि निश्चितच आपण पाहतोय की योगेशचा या ठिकाणी वाढदिवस आणि उद्या वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त दरवर्षी तो शिर्डीचे साईबाबाच्या दर्शनासाठी जातो. निश्चित हार्दिक हार्दिक शुभेच्छा योगेश याला. तर पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी आमची फटाक्यांची आतिषबाजी आणि सारांश 8वा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातो, ज्यामध्ये अनेक मान्यवर आमचे उपस्थित सर्व त्यांचं हार्दिक स्वागत. विनोददादा पाटील साहेब ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष, संदीपजी दादा माळी साहेब भोपाळ भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण उपाध्यक्ष, काटईचे सन्माननीय आनंददादा पाटील, गारवीचे सन्माननीय योगेशजी पाटील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बाईक मिळाली. त्याचबरोबर आगासनचे संतोषजी बेडेकर साहेब आणि त्याचबरोबर गुणरेखक म्हणून जी कामगिरी करणारी स्वर्गीय रतन बोटंगले राज पाटील साहेब, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आमच्या खेळपट्टीवर आगमन होते, जिथे सारांशचा वाढदिवस संपन्न होतोय. उद्या कीर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्राचे गाजलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं उद्या सायंकाळी 5 वाजता कीर्तन होणार, तरी सर्वांनी मोठ्या संख्येत तिथे उपस्थित राहायचं आहे. तसेच आमच्या भोपर गावाची वेशीची पूजा 24 तारखेला आहे. तर परमेश माली यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त असा कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे. येत्या 24 तारखेला वेशीची पूजा आहे, सत्यनारायणची महापूजा आहे, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तसेच अनेक नामवंत असे कलाकार तिथे उपस्थित राहणार आहेत. तसेच सिने अभिनेते अमित भानुशाली सुद्धा तिथे उपस्थित राहणार आहेत. आपण सारांश प्रवीण पाटील यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रदान करण्यासाठी आदरणीय ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विनोदरतन पाटील, संदीपदादा माली, तसेच माजी सरपंच हनुमान सकाराम माली, अमर माली आणि सर्व सारांशचे काका सत्यवान जोमा पाटील,
धनाजी पाटील, पुण्यवान पाटील हेही सुद्धा उपस्थित आहेत. दोन्ही संघ कोटकर 11 इनामपुरी आणि जो चॅम्पियन्स ग्रामीणमधून चॅम्पियन्स संघ तो सोनापडा संघ. स्वर्गीय राकेश म्हात्रे 11. राकेश जरी इथे हयात नसला तरी त्याचा आशीर्वाद पण लास्टच्या सायन्सचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. सोनापडाचे सन्मान्य गणेश ठाकूर आपण नंतर यायचं आहे. खास करून सोनापडा गावातील सर्व जे प्रेक्षक वर्ग आहे उपस्थित सारांश प्रवीण पाटील या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सत्यवान पाटील, धनाजी पाटील, पुण्यवान पाटील तसेच सर्व अध्यक्ष पाटील, योगेश पाटील वाढदिवसाला